जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे. मुंबईमध्ये जाण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत, परंतु सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद त्यांना मिळतोय. जरांगे पाटलांचं आंदोलन एक अभूतपूर्व आंदोलन आहे. आज लाखोच्या संख्येने लोक चालत आहेत त्यांच्याबरोबर. एक इच्छा आहे, भावना आहे, अपेक्षा आहे सरकारकडून आणि आरक्षण मिळावं ही भावना आहे. साहजिकपणे जो गरीब युवक आहे त्याला जीवनामध्ये काहीतरी मिळावं, आनंद निर्माण व्हावा यासाठी ही चाललेली धडपड आहे. मला वाटतं की सरकार त्या बाबतीत गंभीरपणे विचार करील, न्याय देईल. केंद्र सरकार ज्यावेळेस आपल्या राज्य सरकार समवेत केंद्र सरकार आहे आणि केंद्र सरकारच्या हातामध्ये बरंच काही आहे, ते करू शकतात असं आम्हाला वाटतंय आणि म्हणून अपेक्षाही आहे की लवकर तो निर्णय व्हावा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं. काही मागण्या मान्य झालेल्या आहेत. मोफत शिक्षण PG पर्यंत मराठा समाजाच्या मुलांना द्यावा अशी सुद्धा एक मागणी त्यांनी केली. याच्यामध्ये काय आहे की मोफत शिक्षण हे त्यापेक्षा आरक्षण हे महत्त्वाचं आहे. आरक्षण मिळालं पाहिजे. कोणाच्याही आरक्षणाला दुसरा धक्का न लावता आरक्षण निश्चित मिळालं पाहिजे आणि ते देणं शक्य आहे केंद्र सरकारने मनावर घेतलं तर. राज्य सरकारचं आता आपण पाहतो की राज्य सरकारची जी सर्व प्रमुख आहे मंडळी त्यांचं केंद्र सरकारशी एक चांगले संबंधसुद्धा आहेत. माननीय पंतप्रधानांना हा विषय माहिती आहे, त्यामुळे गांभीर्यपूर्वक त्यामध्ये निर्णय व्हावा. साहजिकपणे अपेक्षा आहे की ठरवलं तर होऊ शकतं. आपल्याला माहिती आहे ठरवलं तर मुमकिन आहे, केलं पाहिजे. मराठ्यांसोबत OBC पण मोर्चा करणार आहे त्यांच्या याच्यासाठी, तर मग एकूणच वेळ सुरू नाही, हा भेद निर्माण करण्याचं काही कारण नाही. याच्यात OBCचं आरक्षण काढून यांना द्यावं असं तर काही विषय त्यामध्ये नाही. मराठा समाजातील युवकांना आरक्षण त्यांच्या शैक्षणिक कार्यात, नोकरीत मिळालं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. राजकीय आरक्षणसुद्धा मागत नाहीत. पण हे प्रकरण आता कोर्टामध्ये गेलेलं आहे. अशा वेळेस केंद्र सरकारकडनं आपल्या काय अपेक्षा आहे? आणि केंद्र सरकार ठरवलं तर करू शकतं. हे अनेक गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत 10 वर्षामध्ये त्यांनी, की जे अशक्यच वाटत होतं त्या गोष्टी करून दाखवल्या. त्यांची क्षमता आहे ती त्यांनी करून दाखवलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत ते निर्णय देतील. सर, काल महाविकास आघाडीची बैठक झाली. काय नेमकं फॉर्म्युला ठरलेला आहे? पुढचं कसं असणार आहे? आमची बैठक झाली. आम्ही 3 पक्ष तर प्रमुख पक्ष एकत्र आहोत, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी. आमचे मित्रपक्षसुद्धा आहेत. 48 जागांचं वाटप आहे. काही जागा अशा आहेत की ज्याच्यावर काही वाद असायचं काही कारण नाही, ते जास्तीला मिळतील. काही जागा अशा आहेत की ज्याच्यावर क्लेम आम्ही 3 करतो किंवा 2 कोणी करतो. त्याच्यावर चर्चा काही झाली. काही बाबतीत अजून काही शिल्लक आहे चर्चा, ती लवकरच होईल. 30 तारखेला आम्ही बसतो आहोत. किती जागांची सहमती झाली? किती जागा आता? बऱ्याचशा जागांची सहमती झालेलीच आहे. फार थोड्या जागा आहे, 5-10 जागा असतील की ज्याच्यावर चर्चा आम्हाला करावी लागणार आहे. प्रकाश आंबेडकरांच्या बाबत काही निर्णय झाला आहे का बैठकीत? नाही, आम्ही निमंत्रित त्यांना केलं होतं. अगोदर तोंडीसुद्धा चर्चा ही झालेली होती. शिवसेनाचे प्रमुख नेते मंडळी, उद्धवजींची शिवसेना जी आहे त्याचे प्रमुख मंडळी त्यांच्याशी चर्चेत होते. माननीय शरदचंद्रजी पवार साहेबसुद्धा त्यांच्याशी चर्चेमध्ये होते. त्यामुळं ती चर्चा चालू आहे, संवाद आहे. काल आम्ही पत्र सुद्धा दिलं. 30 तारखेला एकत्र बसू अशी अपेक्षा आहे. 30 तारखेला कुठल्या जागांवर चर्चा आहे? नाही, तसं जागा काय असतं, ते 5-10 जागा आहेत, त्याच्यावर चर्चा होईल. कुठली जागा नाही, अजून त्या सांगणं मी योग्य होणार नाही अधिकृतपणे. आमच्या त्या अंतर्गत गोष्टी आहेत, ते मी बोलणं योग्य नाही. काँग्रेसने नाना पटोलेंना सर्वाधिकार दिले म्हणून ते नाराज होते आणि म्हणून ते यायला तयार होते वंचित. नाही, हे काही कारण, हे मला काही कारण माहीत नाही. काँग्रेसनं आम्हा 3घांना जबाबदारी दिली. ते अध्यक्ष आहेत शेवटी काँग्रेसचे, नाना भाऊ पटोले, त्यावेळेस अशोकराव चव्हाण आहेत आणि मी आहे. हे 3घांनी चर्चा करावी. चर्चा करत असताना आमचे बी काही प्रमुख मंडळी आहेत. समजा वर्षाताई गायकवाड ह्या मुंबईच्या अध्यक्ष आहे, त्यांच्याशी आम्हाला चर्चा मुंबईच्या बाबतीत करावी लागते. आमचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, त्यांच्याशी चर्चा करावी लागते. किंवा जे विभागातले प्रमुख असतील, आमचे मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत, सुशीलकुमारजी शिंदे साहेब आहेत, यांच्याशी चर्चा करावी लागते. काही नेते मंडळी दिल्लीत आहेत त्यांचे, पण आम्ही 3घांनी ही सगळी चर्चा करून तिथं मांडणी करावी ही अपेक्षा आहे. विभागवार बैठका सुरू झाल्या आहेत काँग्रेसच्या. उत्तर महाराष्ट्राची बैठक उद्या. धुळ्याला ती बैठक घेणार. साधारणतः धुळ्याला आम्ही बैठक घेतो याला कारण आत्तापर्यंत काँग्रेसनं तिथं सीट लढवलं आहे. पुढची जबाबदारी येऊ शकते, तर मग तिथे घेणं चांगलं असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही धुळ्यात घेतोय. जळगावचे उल्हास पाटील
काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आहेत. भाजपने पक्षांतर महिना म्हणून असं हे केलेलं आहे की अनेक काँग्रेसचे नेते आमच्याकडे यावे. असं आहे की भाजप सक्षम नाही असा याचा अर्थ होतो. त्यांना दुसऱ्याची मदत घेतल्याशिवाय आणि त्यांचे नेते मंडळी कोणत्या पद्धतीनं ओढून घेतल्याशिवाय ते सत्तेवर येऊ शकत नाही, ही परिस्थिती आहे. याचा अर्थ भाजप तशा अर्थानं दुर्बल आहे, ते सिद्ध करतायत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.